श्री बाळूमामा प्रसन्न. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न. श्री स्वामी समर्थ. दररोज पूजापाठ नामस्मरण करतो तरी सुद्धा, होय दररोज नामस्मरण करतो, पूजापाठ करतो. जेवढी जास्त पूजापाठ करतो तेवढेच जास्त प्रमाणात घरात भांडणतंटी, वादविवाद, क्लेश, कलह, पैशाची कमतरता अशा अनेक समस्या का वाढतात? नमस्कार मित्रहो, आज आपण सगळ्यांच्या घरोघरी असणारी समस्या जाणून घेणार आहोत. ही समस्या शक्यतो बऱ्याच लोकांच्या घरामध्ये आढळते. प्रत्येकाला घरात शांततेचे, आनंदाचे, प्रसन्नतेचे वातावरण हवे असते. आपण रात्रदिवस त्यासाठी खूप मेहनत करत असतो. बऱ्याच वेळी असे दिसून येते की सर्व सोयीसुविधा असून सुद्धा घरात शांतता, समाधान नसते. लहान मोठ्यांना आदर करत नाहीत, तर मोठ्यांना लहान गोष्टी समजत नाहीत. अशा अनेक परिस्थिती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर भांडणतंटी होत असतात, वादविवाद होत असतात, क्लेश, कलह निर्माण होत असतात, पती पत्नींमध्ये मतभेद होत असतात, घरातील सदस्यांमध्ये एकमेकांची पटत नसते. त्यामुळे घराची शांती भंग होते. कधी कधी मानसिक समस्या देखील उद्भवतात. हे सर्व होण्यामागे एकच कारण असते, ते म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरावर नाराज झाल्यामुळे होत असते. आपण दररोज पूजापाठ करतो, नामस्मरण करतोच, मनोभावे करतोच, पण माता लक्ष्मी देवी का नाराज झालेली आहे हे समजत नाही. तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि या समस्येपासून कशी मुक्ती मिळवायची हे आज आपण समजून घेणार आहोत. खूप व्यक्तींचे असे म्हणणे येते की देवीचे नामस्मरण, देवाचे नामस्मरण केले तरी सुद्धा, खूप जास्त पूजापाठ केली तरी सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. अमावस्या पौर्णिमेला घरामध्ये भांडणतंटे होणे, वादविवाद होणे या गोष्टी सर्रास होतात. कितीही पैसा कमवला तरी तो घरात राहत नाही. अनेक मार्गाने खर्च होऊन जातो. माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही. कुबेर देव सुद्धा नाराज होतात, विष्णू देव सुद्धा नाराज होतात. पण हे आपणास समजत नाही. तर यासाठी आपण अनेक उपाय तापाय करून सुद्धा पाहिले असतील. ते करणे योग्यच आहे. पण आज जी मी माहिती सांगणार आहे ते अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपण देवाची, देवीची उपासना, तसेच रोजच्या रोज पूजा केल्यावर सुद्धा त्याचे चांगले परिणाम सुद्धा लवकर दिसून येत नाहीत. घरात माता लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी केलेले उपाय सुद्धा याचा फरक जाणवत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीचे असे चित्रविचित्र अनुभव येत आहेत, ज्या घरात अशा सर्व सदस्यांवर, लहान मोठ्या सर्वांवरच अशा समस्या निर्माण होत आहेत, तर यासाठी काय करावे लागेल? तर यासाठी आपणास देवीची रोज पूजा करणे, तशीच देवाची उपासना करणे या गोष्टी केल्याच पाहिजेत. पण हे करून सुद्धा
गरिबी काही कमी होत नाही, तर घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. घरात आलेली संपत्ती लगेच घराबाहेर जाते. संपत्ती धनदौलत घरात टिकत नाही. आपल्या हातून काहीतरी चुकले आहे काय, असे अनेक बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये सुद्धा येतात. पण जे व्यक्ती या चुका करतात, त्यांनी कितीही देवदेव करा, कितीही पूजापाठ करा, कितीही नामस्मरण करा, त्यांना फळ हे मिळणारच नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण करू नये, की त्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो? काळजीपूर्वक ऐका. अत्यंत साध्या गोष्टी आहेत, पण त्या दुर्लक्ष करणाऱ्या गोष्टी आहेत. त्या आपण दुर्लक्षच करतो, त्यामुळे हे समस्या निर्माण होतात. तर पहिली गोष्ट अशी आहे की आपण रोज देवाची पूजा करतो, पण त्या देवघरात आपले कुलदैवत याची आपण पूजा करतो का? याचबरोबर आपल्या कुलदेवीची पूजा करतो का? देवघरात आपल्या कुलदेवाची आणि कुलदेवीची मूर्ती स्थापित केलेली आहे का, हे पहा. जर मूर्ती स्थापित केलेली असेल तर दररोज कुलदेवाचे आणि कुलदेवीचे नामस्मरण न चुकता करायचेच आहे. तुम्ही सर्व देवी देवतांची देवाऱ्यातील नामस्मरण कराच, पण कुलदेवाची आणि कुलदेवीचे नामस्मरण आपल्याकडून दररोज न झाल्यामुळे आपल्यावर या समस्या उद्भवतात. हे प्रमुख कारण आहे ज्यामुळे घरात वादविवाद, भांडणतंटे, क्लेश, कलह, पैशाची कमतरता भासते. आपल्या कुलदेवाची पूजा रोज ज्या घरात नामस्मरण केले जाते त्या घरात त्या देवाचा, देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपली चांगली प्रगती होते. आपल्या कुलदेवाची आराधना सर्वात चांगली गोष्ट आहे, हे ध्यानात ठेवा. यानंतर दुसरी गोष्ट आहे, जर आपण घराच्या बाहेर जात आहोत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच डाव्या किंवा उजव्या साईडला कुठेही जेथे आपण बूट चप्पल काढून ठेवतो तेथेच काही बूट किंवा चप्पल असतील ते उलटे पालथे पडलेले असते. उलटे किंवा पालटे कळत न कळत पडलेले असते. असे चप्पल किंवा बूट असतील तर ते लगेच सरळ करा. त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ अशा गोष्टी उलट्या असतील तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम दिसून येतात. यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. ही गोष्ट अतिशय छोटी वाटत असेल तरी सुद्धा याचे परिणाम फार मोठे मेजावे लागतात आणि या छोट्याशा गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. त्यामुळे जर आपल्या घरामध्ये पालथी चप्पल किंवा बूट असतील तर ते सरळ करूनच पुढे जा. दिसले तर नजर चुकून जाऊ नका पुढे, नाहीतर फार गंभीर परिणाम भोगावे लागतात. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य पाहुणचार आपण न करणे, पाहुण्यांना योग्य वागणूक न देणे. काही वेळेस आपण आपल्या घरी कोणी पाहुणे अतिथी आले तर आपण त्यांना घरी कशाला आलात असे बरेच प्रश्न विचारतो.
आपल्या मनात त्यांच्याबद्दल वाईट विचार येतात. आपण हे लक्षात असू द्या की अतिथी हे देवा समान आहेत किंवा अतिथी कोणत्या स्वरूपात येतात, कोणाच्या रूपात येतात हे सांगता येत नाही. अतिथी आपला जवळील असू दे, दूरचा असू दे किंवा शत्रू सुद्धा असू दे, पण आपल्या अतिथीला, आपल्या पाहुण्याला चुकूनही वेडेवाकडे बोलू नका, अपमान करू नका. त्याला योग्य वागणूक द्या, त्याचे स्वागत करा, आदर करा. तुमच्या मनात नसताना सुद्धा या गोष्टी कराव्याच लागतील. तर आणि तरच आपणास माता लक्ष्मीदेवी, कुबेरदेव प्रसन्न होतात. श्री बाळूमामांचे नामस्मरण, श्री हलसिद्धनाथांचे नामस्मरण, श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करा. कारण अतिथी कोणत्या रूपात, कशा प्रकारे येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे अतिथी कोणीही शत्रू असू दे, अगर मित्र असू दे, अगर पाहुणे मंडळी असू देत, चुकूनही अपमानास्पद बोलू नका. फार विचित्र आणि भयंकर घटना आपल्या जीवनामध्ये घडतात यामुळे. चौथी गोष्ट अशी आहे, ती खाण्यापिण्यासंबंधित आहे. आपण आपल्या घरात अन्न शिजवतो, ते खातो, पण काही वेळेस आपण शिळे झालेले अन्नाची नासाडी करतो. आपल्या घरातून अन्न बाहेर फेकले जाते, कळत न कळत होते. त्यामुळे अन्नपूर्णा देवी नाराज होऊन ती प्रत्यक्षात घराबाहेर जाते. आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचे वास्तव नसते, त्या ठिकाणी सुद्धा माता लक्ष्मी देवी सुद्धा प्रसन्न होत नाही. त्यामुळे घरात गरिबी येते. यामुळे अन्नाची नासाडी करू नका. जर शिळे अन्न उरत असेल तर ते चुकूनही कचरापेटीत, उकरंड्यावर किंवा घाण जागी बाहेर फेकून देऊ नका. जर असे असल्यास शक्यतो मांजऱ्याला किंवा कुत्र्याला खात असेल तर द्या, पण ते चांगले असावे, शिळे असले तरी, हे लक्षात ठेवा. पाचवी गोष्ट ती म्हणजे आपल्या घराची स्वच्छता. बऱ्याच जणांना अशा सवय असतात की सामान जिथल्या तिथे पडलेले असते, घरात स्वच्छता नसते. एक वस्तू या जागेवरून त्या जागेवर तसेच पडलेले असते. अक्षरशः घरामध्ये घाणीचे साम्राज्य झालेले असते. घाण म्हणजे वाईट गोष्टी नव्हेत, पण आपल्या घरातील गोष्टी अस्तव्यस्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तशाच पडून राहणे. जर आपल्या घरामध्ये भंगार साठवून ठेवले असेल तर घरात माता लक्ष्मी देवी कधीच वास करत नाही. आणि आपल्या घरातील चांगल्या गोष्टी जर एका जागीच व्यवस्थित राहिल्या तरच माता लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न राहते. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी देवीचा वास असतो. त्यामुळे घरात विनाकारण भंगार साठवून ठेवू नका. आणि आपल्या घरातील वस्तू, कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी जागेवरच ठेवा. घरात स्वच्छता ठेवा. घरात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले पाहिजे अशी आपले घर सजवा. तर आणि तरच माता लक्ष्मी देवी आपल्या घरावर प्रसन्न होते. ह्या काही प्राथमिक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्षित करतो. जवळजवळ या
5 गोष्टींपैकी एक ना एक गोष्ट सर्वजण करतातच. त्यामुळे आपण दररोज देवपूजा करतो, देवाचे नामस्मरण करतो, पूजा पाठ करतो. तरी सुद्धा आपणास वाटते आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही. घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीला वादविवाद, भांडणतंटी होत आहेत, क्लेश कलह निर्माण होत आहेत, पैशाची अडचण निर्माण होत आहे. तर हे सर्व टाळण्यासाठी जे काही मी सांगितलेले 5 गोष्टी आहेत, त्या गोष्टींचे नियमांचे पालन आवर्जून करा. मी अगदी खात्रीशीर सांगतो की दररोज देवपूजा, नामस्मरण करण्याबरोबरच या गोष्टीचे सुद्धा पालन करा. देव आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. कुलदेव आणि कुलदेवी आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे, वास्तू पुरुष या गोष्टींमुळे प्रसन्न होतात. माता लक्ष्मी देवी यामुळे प्रसन्न होतात. श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. श्री बाळूमामांचा आशीर्वाद राहतो. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहतो. हलसिद्धनाथांचा आशीर्वाद राहतो. याचबरोबर आपले जे कोण इष्ट देवता आहे त्या सर्वांचा आशीर्वाद राहतो. त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने पूजापाठ कराच, पण या गोष्टीचे पालन आवर्जून कराच.